नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, तर आज आपण ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे पोस्टामध्ये खाते आहेत, बघा बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे पोस्टामध्ये खाते आहेत, त्यांचे बँकेमध्ये खाते नाहीत, तर त्यांची पगार ही पोस्टामध्ये जमा होते। या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। शासनाने सरकारने जी नवीन प्रणाली SAN स्पर्श प्रणाली जी सुरू केली आहे मानधनाची, त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, जर आपलं पोस्टामध्ये खातं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचा आहे। तर हा व्हिडिओ संपूर्ण नीट व्यवस्थित बघा, तरच तुम्हाला समजणार आहे की आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे। तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, आणि जेणेकरून जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात। तर चला, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, ज्या अंगणवाडी सेविकांचे पोस्टामध्ये खाते आहेत त्यांनी सर्वप्रथम काय करायचं आहे बघा। जर तुमचं पोस्टामध्ये खातं असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही SBI म्हणजे भारतीय स्टेट बँक किंवा बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्र या तिन्हीपैकी कोणत्याही एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आपलं खातं काढून घ्यायचं आहे। बघा तुम्हाला काय करायचं आहे, अजून तुमच्याकडे वेळ आहे। तुम्ही बँक ऑफ इंडिया, जे तुम्हाला बँक जवळ आहे, जे तुम्ही ज्या बँकेत तुम्ही खातं काढू शकता, बघा बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्र आणि SBI या तीनपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुम्हाला खातं काढून घ्यायचंच आहे। आता काय होणार आहे बघा, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही नवीन प्रणालीसाठी फॉर्म भरून देणार आहात, जे कागद तुम्ही देणार आहात त्यामध्ये तुम्हाला एक कॅन्सल चेक सुद्धा द्यायचा आहे। आता बघा, पोस्टाचा काय चेक वगैरे, कॅन्सल चेक वगैरे काय तसला चेक वगैरे नसतो पोस्टाचा, डायरेक्ट त्याचं पासबुक वगैरे असतं, पण बँकेचा चेक असतो, पोस्टाचा चेक नसतो। त्यामुळे तुम्ही कुठून चेक देणार आहात तुम्ही त्या नवीन प्रणालीसाठी, तर त्यामुळे तुम्हाला बँकेमध्ये जाऊन खातं आपलं काढायचं आहे। आणि हे बघा, खातं काढत असताना जसं तुमचं आधार कार्डवरती नाव आहे, बँकेच्या पासबुकवरती जसं नाव आहे आणि पॅन कार्डवरती जसं नाव आहे, तसंच तुमचं बँकेमध्ये नाव असलं पाहिजे। बघा, पहिले तुमचं पोस्टामध्ये खातं होतं, आता तुम्ही समजा बँकेमध्ये खातं काढण्यासाठी जात आहात, जर खातं काढत असताना तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्डवर हे सारखंच नाव असलं पाहिजे, आणि यानंतर बँकेमध्ये सुद्धा तुमचं तेच नाव आलं पाहिजे। बघा, या तीनच बँका या शासनाने त्यांच्या सिस्टममध्ये म्हणजे सिस्टममध्ये आहेत। बघा, शासनाच्या सिस्टममध्ये तीनच बँका आहेत, SBI, बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र। हे केंद्र सरकारच्या नवीन प्रणालीमध्ये फक्त तीनच बँका आहेत। जर याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेमध्ये जर अजून कुणाचं खातं असेल, बऱ्याच महिलांचं बघा युनियन बँकेमध्ये सुद्धा खातं आहे, कुणाकुणाचं दुसऱ्या बँकेमध्ये सुद्धा खातं आहे, त्या महिलांनी देखील बघा आपलं खातं दुसऱ्या बँकेमध्ये काढून घ्या। म्हणजे ज्यात तुम्हाला तीन बँका मी सांगितल्या त्या तीन बँकेमध्ये तुम्ही खातं काढून घ्या। जर नाही काढलं तर तुमचा पगार बघा त्या ठिकाणी येण्याची गॅरंटी कमी आहे, कारण सरकारने सर्वांना सूचना दिल्यात। आता बघा, बऱ्याच जिल्ह्यामध्ये आता ही सुरू झालेलं आहे। आता याच्यासाठी आपल्याकडे वेळ आहे, एवढं काय लगेच अर्जंट होणार नाही, पण तुम्ही हे काम लवकरात लवकर जेवढं करता तेवढं चांगलंच आहे। कारण काय होतं बघा, खातं काढायला काय एक लवकर निघतं खातं, 8-10 दिवसामध्ये खातं निघतं किंवा 4-5 दिवसामध्ये खातं निघून जातं, पण त्यासाठी लागणारा जो चेक आहे, आपल्याला जो फॉर्म कागदपत्र जे जमा करायचे आहेत त्या कागदपत्रासोबत आपल्याला एक कॅन्सल चेक द्यायचा आहे। तो चेक येण्यासाठी बँकेकडून आपल्याला उशीर लागतो। कधी कधी चेक बँक काय करते, पोस्टानं तुमच्या घरी पाठवून देते म्हणते, मग त्यामध्ये कमीत कमी 1 महिना जातो। जर नाहीच त्यांच्याकडून अप्रूव्ह झालं समजा तुमचं बँकेचं चेकबुक, तर पुन्हा अजून एखादा महिना लागू शकतो। त्यामुळे सर्वांनी बघा, तुम्हाला आपल्या खात्याचं चेकबुक सुद्धा काढून घ्यायचं आहे। ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं खातं बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र किंवा बँक SBI मध्ये आहे, ज्यांच्याकडे चेकबुक नसेल त्यांनी
चेकबुक सुद्धा लवकरात लवकर काढून घ्या, कारण तुम्हाला या ठिकाणी आता जे कागद तुम्हाला जमा करायचे आहेत त्यासोबत एक तुम्हाला कॅन्सल चेक सुद्धा त्या ठिकाणी जमा करायचा आहे, द्यायचा आहे. जे शासनाची SNS स्पर्श ही नवीन प्रणाली मानधनाची सुरू झालेली आहे, त्यासाठी तुम्हाला ते कॅन्सल चेक लागणार आहे. आणि ज्यांचं खातं पोस्टामध्ये खातं आहे त्या तर अंगणवाडी सेविकांनी त्या ठिकाणचं आपलं खातं बँकेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्या बँकेचे बँकेमध्ये तुम्ही नवीन खातं काढणार आहात त्याचे कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावे लागणार आहेत. जर तुम्ही खातं काढलं नाही आणि पोस्टाचेच कागदपत्र जर तुम्ही घेऊन गेलात तर तुमचं मानधन त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही, असं स्पष्ट शासनानं सांगितलेलं आहे. शासनानं सांगितलं की फक्त 3च बँकेमध्ये तुमचं खातं, कुठल्याही 3 बँकेमध्ये खातं असलं पाहिजे, पोस्टाचं खातं चालणार नाही. ही बघा, ही माहिती ज्या महिलांचं पोस्टामध्ये खातं आहे त्यांच्यासाठी ही खूप अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. अंगणवाडी सेविकांनो, आता लवकरात लवकर तुमच्याकडून हे कागद जमा करून घेतले जाणार आहेत. आता बघा, बऱ्याच जिल्ह्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत की कागद जमा करायला सांगितलेलं आहे. महाराष्ट्रामधील बऱ्याच जिल्ह्यामध्ये सांगितलं आहे, काही जिल्ह्यामध्ये अजून सांगितलेलं नाही, सांगणार आहेत. तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा की आमच्या जिल्ह्यामध्ये अजून हे कागद आम्हाला मागितले नाहीत, असं कमेंटमध्ये सांगा की या जिल्ह्यामध्ये कागद मागितले नाहीत. आणि ज्यांना मागितले आहेत त्यांनी देखील व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा की आमच्या जिल्ह्यामध्ये कागद मागितले आहेत. आता बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे कागद मागितले जाणार आहेत. बघा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, डिसेंबर महिन्यापासून मानधन झालेलं नाही. बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अंगणवाडी सेविका विचारत आहेत की डिसेंबरपासून मानधन का होत नाही. प्रत्येक महिन्याचं आपल्याला अर्धच मानधन मिळत आहे. बघा, शासनानं जे केंद्र सरकारचं जे मानधन तुम्हाला येतं ते केंद्र सरकारचं मानधन डिसेंबर महिन्यापासून आपलं बंद पडलेलं आहे. कारण त्यांची जी नवीन प्रणाली, पहिले बघा PFMS या प्रणालीद्वारे मानधन होत होतं, तर आता सरकारनं बघा ती सिस्टम बंद केली आहे आणि SNS स्पर्श ही प्रणाली नवीन सुरू केलेली आहे. आता नेमकं ही कशामुळे केलेली आहे त्यांना माहीत आहे. आपल्याला काही त्यांनी असं स्पष्ट त्यांनी सांगितलं नाही की या कारणामुळे बंद केली, त्या कारणामुळे बंद केली. पण त्यांनी जी नवीन प्रणाली त्यांची सुरू केली आहे त्या प्रणालीमध्ये बघा, आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे फक्त 3च बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. पोस्टामध्ये खातं असेल तर चालणार नाही, असं त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. आता बघा, थोड्या दिवसामध्ये तुमच्याकडून कागद मागितले जातील. तुम्हाला पॅन कार्ड पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, नंतर बँकेचं पासबुक पाहिजे, एक कॅन्सल चेक पाहिजे. याच्यावरती आपण सविस्तर एक चांगला व्हिडिओ बनवणार आहोत. या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सगळी माहिती सांगितली जाणार आहे. व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तो व्हिडिओ तुम्हाला लगेच बघता येईल. कोणते कागद लागणार आहेत, तो फॉर्म कसा भरायचा, त्यामध्ये काय काय माहिती लिहायची, याची संपूर्ण माहिती व्यवस्थित आपण त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. एकाच व्हिडिओमध्ये सर्व सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होत असतो, त्यामुळे प्रत्येक म्हणजे विभागाच्या समजा आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवत आहोत, म्हणजे प्रत्येक मुद्द्याचे वेगवेगळे व्हिडिओ बनवत आहोत. एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगणं होत नसते, त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की नेमकं काय काय करायचं आहे. बघा, तर तुम्ही सगळ्यात अगोदर काय करा, तुमचं ह्या तिन्हीपैकी एका बँकेमध्ये खातं काढून घ्या. तुमचा चेक नसेल, तुमच्याकडे चेकबुक नसेल तर चेकबुक तुम्ही मागून घ्या. हे सगळ्यात पहिलं काम तुम्ही लवकर करून घ्या. आणि यानंतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड यावरती तुमचं नाव हे एकच असणं आवश्यक आहे. बघा, बऱ्याच महिलांची नाव हे वेगवेगळे आहेत. सासर कल्ला आहे इकडं, माहेर कल्ल तिकडं, म्हणजे सासर कल्ल पॅन कार्डवर आहे आणि माहेर कल्ल आधार कार्डवर आहे. असं काही होऊ नका, म्हणजे नसलं पाहिजे. दोन्ही नावं एकच असले पाहिजे. बघा, बँक पासबुक, आधार कार्ड आणि पॅन कार्ड या तिन्हीवरती एकच सेमच नाव असलं पाहिजे. ह्याची देखील काळजी तुम्ही घ्या. नसेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती तुम्ही करून घ्या. बघा, अंगणवाडी सेवकांना हा व्हिडिओ हे महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे. आणि याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ लगेच बघायला मिळणार आहे. धन्यवाद.